विनीत माई हे दोन फलंदाज ओपनिंग पेअर इथे मानकोली संघाचे आपण बघतो. आपण आपल्या ऑन स्क्रीन बघत आहात. धारावे संघ त्यांचा गेम प्लॅन मैदानाच्या आतमध्ये ते करतायत. धारावे संघ हे सुद्धा युनिट अत्यंत नाबाजलेलं दर्जेदार अशा पद्धतीचं युनिट आहे. नवी मुंबई परिसरातील सीवूड्सच्या शेजारी असणारं धारावे, त्यांच्या शेजारी करावे नावाचं गाव आहे. धारावे आणि करावे ही दोन्ही गावं नवी मुंबईमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या संस्कृती ज्या गावांमध्ये निश्चितच उदयाला आलेल्या आहेत, त्यातील क्रीडा संस्कृती जपणारं हे गाव फक्त आणि फक्त नवी मुंबई परिसराशी मर्यादित न राहता त्या बाहेर जात असताना रायगड परिसर असेल, पालघर परिसर असेल, ठाणे जिल्हा असेल, या सगळ्याकडे जात असताना धारावे संघ अनेकदा खेळण्यासाठी उतरलेला आम्ही पाहिलेला आहे. एकवीरा मानकोळी आणि रिग्नेश 11 धारावे असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू होत असलेला आपण पाहू शकाल. प्रेक्षकांचा तुडुंब प्रतिसाद खरं तर या स्पर्धेला आतापर्यंत लाभलेला आहे. या स्पर्धेतील ही तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीमधील आणखी एक महत्वाचा मोठा सामना, दिलखेच सामना, नयनरम्य अशा पद्धतीचं परफॉर्मन्स देणारा सामना इथे लगेच सुरू होत असलेला आपण पाहू शकाल. सलामीची जोडी सेट झालेली आहे. आपण सलामीसाठी फलंदाज पाहू शकाल विनीत माई. विनीत माईचा जर आपण विचार केला तर अलीकडे भिवंडी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये विनीतने आपल्या परफॉर्मन्सने अनेकांची मनं जिंकलेली आहेत आणि त्याचमुळे विनीतच्या खेळीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. डावखुरे हाताचा स्फोटक फलंदाज, डिस्ट्रक्टिव्ह बॅटर वैभव माई नॉन स्ट्रायकिंग एंडला उपस्थित असलेला आपण पाहू शकाल. पंचांचा ग्रीन सिग्नल मिळतोय. ऑल इज सेट, सगळ्या गोष्टी इथे सेट झालेल्या आहेत आणि सचिन नाईकच्या वतीने पहिलं षटक इथे फेकलं जाणार आहे. रिग्नेश 11 धारावे संघ क्षेत्ररक्षण करतोय. निर्धारित 5 षटकांचा सामना. सचिन नाईक. विनीत माईसाठीचा हा समोर ठेवलेला चेंडू आहे. स्ट्रेट लाईक अँड एरो, बाणाप्रमाणे सरळ फटका इथे विनीतने खेळलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत असताना चेंडू, पहिला चेंडू सीमा पार जातोय. हा फटका दर्जेदार आहे. A1 क्वालिटीचा विनीतचा ब्रँडेड चौकार. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सूचना आहे. सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायची आहेत. याकडे लक्ष असू द्या. उजव्या यष्टीच्या बाहेर गेला आणि त्यानंतर इथे इम्प्रोवाइज फटका खेळलेला आहे. व्हॉट ए गुड शॉट, ग्रेट हिट, 1 more 4 रन्स. आणि ऑनसाइड रिजन मध्ये फटका खेळलेल्या विनीतने यावेळेस लागोपाठचा दुसरा चौकार विनीतच्या बॅट मधून आपण बघितलेला आहे. या अगोदर उल्लेख केला होता आमच्या जयेश भोसले सरांनी. ही स्पर्धा फक्त मुरबाड पर्यंत मर्यादित राहिलेली नाहीये. मुरबाड मधून ठाणे जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामधून भारतामध्ये आणि फक्त मुरबाड मधील नव्हे तर या मुरबाडच्या परिसरातील शहापूर परिसर असेल, बदलापूर असेल, त्याचबरोबर इतरही तालुक्यांमधून प्रेक्षक या स्पर्धेच्या भेटीसाठी आवर्जून येत असलेले आपण बघत आहोत. यावेळेचा चेंडू निर्धाव होता, परंतु पंचांच्या वतीने निश्चितच जो कॉल आलेला आहे तो महत्वाचा आहे. पंचांनी या चेंडूला नो घोषित केलेला आहे आणि त्याचमुळे एक अतिरिक्त धाव मिळेल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 9. येणारा चेंडू असेल फ्री हिट. अगोदर सुरुवात चांगली झालेली आहे विनीत माईची आणि त्यातच त्याला इथे फ्री हिट मिळत आहे. पुन्हा एकदा विनीत आक्रमणाकडे जाईल यामध्ये ती मात्र शंका नाही. समोर ठेवलेला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा, हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करा आणि चेंडूला पुन्हा एकदा सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, 4 रन्स. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये वेळीत मनी दाखवतोय. फुल लेनचे चेंडू अगदी
बॅकलिप जर आपण पाहिली तर ती छोटी वापरली जाते. लोअर बॅकलिपने फटके खेळण्यासाठी मजबूर करतायत गोलंदाज सचिन नाईक, परंतु इतक्या कठीण चेंडूंचंही उत्तर विनीतकडे आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू, यावेळेस फलंदाजाला चकित करणारी गती इथे गोलंदाजाने दिलेली आहे. या अगोदरचे तिन्ही चेंडू खोलवर टप्प्याचे होते. इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अगदी लेगस्टम्पच्याही बाहेर निघाला होता फलंदाज विनीत, आणि त्याचमुळे जी उसळी मिळाली तिला टॅकल करता आली नव्हती. छोटे आणि कमबॅक की जो गरजेचा होता रिग्नेश 11 धारावे संघाला, तो मिळवलेला आहे सचिनने. यावेळेचा फटका बघा आणि फक्त बघत राहा, कारण तिकडे एकही क्षेत्ररक्षक नाही. हा फटका आणखी एक मोठा फटका आहे. फटका दर्जेदार, मिळाल्या धावा 6, विनीतचा षटकार. फटका खेळलेत, खडे खडे खेळलेत, स्वतःला लीन केलं होतं. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया, पायांमध्ये चेंडू होता त्यामुळे त्या दिशेला टार्गेट करण्यामध्ये फलंदाज सक्सेसफुल ठरले. पुढे सरसावत असताना खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे गतीमध्ये विविधता आणलेली आहे गोलंदाज सचिन नाईक. या गोलंदाजाने नवी मुंबई परिसरातील अत्यंत गुणवंत अशा पद्धतीचा लोकप्रिय खेळाडू सचिन नाईक, त्याचं हे पहिलं षटक ज्यामध्ये फलंदाजाने सचिनला 4 मुंड्या चित केलेल्या आहे. आक्रमणाचा चांगला नमुना मैदानाच्या आतमध्ये विनीत माई या फलंदाजाने दाखवलेला आहे. लागोपाठचे त्याचे 3 चौकार आणि त्यानंतर आलेला एक षटकार. पहिलं षटक संपतंय ज्यामध्ये धावफलकावर धावा आलेल्या आहेत 19. बघा, धारावी संघ निर्धारित 5 षटकांचा सामना आहे, ज्यामध्ये सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागतील ऍट एनी हाऊ कंडिशन्स. दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे एकविरा मानकोलीसाठी फलंदाज बाद झाल्यानंतर 30 सेकंदांच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाठवणं अत्यंत गरजेचं आहे, आणि त्यासाठी तुम्हाला निश्चितच इथे क्लॉक पाहायला मिळेल. या सगळ्या गोष्टी या स्पर्धेमध्ये विशेषत्वाने केल्या गेलेल्या आहेत. एखादी स्पर्धा 1-2 वर्षासाठी चालत असते, ती नावारूपाला येत असते आणि त्यानंतर काळाच्या ओघामध्ये ती लुप्त होत असते. परंतु धडाकेबाज ही स्पर्धा या सगळ्याला बगल देणारी स्पर्धा आहे. धडाकेबाज स्पर्धा 50व्या वर्षामध्ये इथे आलेली आपण पाहिलेली आहे, आणि म्हणूनच हा प्रचंड जनसमुदाय या धडाकेबाज स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेला आहे. गुणात्मक क्रिकेट ही या स्पर्धेची आतापर्यंतची ओळख राहिलेली आहे. दुसरं षटक सुरू होत आहे, विकी भोईरने आतापर्यंत मिळवून दिलेली आहे. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, फलंदाज अत्यंत चांगला आहे, त्याचबरोबर चेंडूवर नजर आहे, लेंथची जजमेंट त्याची फार चांगली आहे. पुढे सरसावले, मोठा फटका खेळण्यासाठी बॅटचा स्विंग आपण पाहिला. चेंडू आणि फळीचा संपर्क इथे आला नाही. फलंदाजाचं फुटवर्क इथे चेक केलं आणि त्यानंतर लेंथ मध्ये ऍडजस्टमेंट केली होती. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. त्याचमुळे इथे फटका खेळण्यामध्ये अपयश मिळालं फलंदाज वैभव माईला. पहिल्या षटकामध्ये धावा आलेले 19. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेलं आपण पाहू शकाल. एका बाजूने भिवंडीचं क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूने नवी मुंबईचं क्रिकेट. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. बघा, गोलंदाज यावेळेस पंचांच्या दुरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. याचा अर्थ असा की या गोलंदाजाला एक अँगल क्रिएट करायचा आहे आणि तो करण्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये तो सक्सेसफुल ठरला. फुललेंचा चेंडू इथे सन्मान देण्यासाठी भाग पाडलेला आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय वैभव माळी, कारण याचा असं आहे की वैभवला माहित आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपला जो पार्टनर आहे त्याची सुरुवात अत्यंत चांगली झालेली आहे. बघा, क्रिकेटमध्ये तुम्ही नाव कमवत असता, क्रिकेटमध्ये तुम्ही मोठे खेळाडू म्हणून उदयाला येत असता, याची अनेक कारणं असतात. 70-70च्या वतीने खरं तर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला सबस्क्रायबर मीटर इकडे दाखवला जातोय. 7,72,972 सबस्क्रायबर आतापर्यंत 70-70च्या बरोबर जोडले गेलेले आहेत, आणि लवकरात लवकर इथे हा आकडाही पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येकाला आव्हान आहे, आपण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. इथे अतिरिक्त उसळी मिळालेली आहे या चेंडूवर, आणि डीप थर्डमॅन रिजन सीमारेषा यावेळेस इथे भेटली जाते. आणखी एक फटका आहे अत्यंत चांगला चौकार. माळीने इथे गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलेल्या. पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅट मधून 3 चौकार आले होते, 1 षटकार आला होता. दुसरं षटक विकी भोईरचं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे, त्या विकीवर सुद्धा त्याने आक्रमण
उभारलेला आहे. यावेळी सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय, कॅल्क्युलेट क्रिकेट खेळायचंय. शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंड येणाऱ्या नवीन षटकांसाठी माझ्याचकडे असावा हा आशय मैदानाच्या आतमध्ये दाखवणारा हा फटका खेळण्याचा प्रयत्न विनीतचा इथे फसतोय. 2 षटकं संपतायत. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 28 अर्थात 28. एकही गडी आतापर्यंत बाद नाही. निर्धारित 5 षटकांचा सामना इथे आपण पहिल्या फेरीतील अनुभवत आहात आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी याचा वारंवार उल्लेख आम्ही निश्चितच आयोजकांच्या परमिशनने इकडे करत आहोत. त्याचबरोबर 3 षटकं समालोचन कक्षाच्या वतीने इथे गोलंदाज फेकतील. उर्वरित 2 षटकं ही फार एंड कडून फेकली जातील, अर्थात विसावा रिसॉर्ट एंड किंवा त्याला आपण नामदार माजी मंत्री कपिलजी पाटील स्टँड आणि त्याचबरोबर एमनजी बनियाल स्टँड यांच्याकडून गोलंदाजी होत असलेली यानंतर आपण पाहू शकाल. तिसरं षटक आहे. तुर्तास कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाज निवडला जातोय. पंच क्षेत्ररक्षकांना सूचित करता आहेत की आपण अधिकचा वेळ निश्चितच इकडे घेऊ नका. सचिन नाईकचं पहिलं षटक ज्यामध्ये 19 धावा आल्या. दुसरं षटक विकी भोईरचं ज्यामध्ये कंपॅरेटिव्हली चांगली गोलंदाजी पाहिली, परंतु शेवटी आलेला तो चौकार अत्यंत महत्वाचा राहिला. त्यामध्ये धावा आलेले आहेत या षटकामध्ये एकूण 9. 2 षटकं संपतायत. धावपलकरच्या धावा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 28 अर्थात 28. तिसऱ्या षटकाला सुरुवात. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. पंचांच्या वतीने या चेंडूला वाईड घोषित करण्यात आलेला आहे. भावेश नाईकच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. रिग्नेश 11 दाराबे अशा पद्धतीचं संघाचं नामकरण. भिवंडी परिसरातील राहणाळ गावचे सुपुत्र, ठाणे जिल्ह्यातील आगरी उद्योजक प्रतापजी पाटील साहेब यांचे सुपुत्र रिग्नेश याने स्पॉन्सर्ड केलेला हा संघ दारावे आणि त्याच्या विरोधात खेळत असताना वैभव माळी याने आणखी एक बुलंदी हिट दाखवलाय. आणखी एक षटकार. भावेशच्या विरोधात हा षटकार आलेला आहे. पहिला चेंडू आपण पाहिला होता तर तो वाईड आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन इथे बेनिफिशियल प्रूव्ह होत आहे मानकोली संघासाठी. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे. हा चेंडू नो आहे. पंचांचा सिग्नल आलाय. इथे कंट्रोल पुलचा फटका होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. काऊ कॉर्नर मध्ये 1+1 2 धावा मिळतील. आता फलंदाज सेट झालेले आहेत. फलंदाज म्हणून तुम्ही कितीही मोठे असू द्या, स्वतःसाठी फलंदाजाला अधिकचा वेळ देणं निश्चितच गरजेचं असतं. तो वेळ इथे व्यतीत केलेला आहे दोन्ही फलंदाजाने. त्यामुळे आता त्यांची आयलाईन सेट झालेली आहे आणि अशातच तुम्ही नो बॉल त्यांच्या समोर देता आणि येणारा चेंडू त्यांच्यासाठीचा फ्री हिटचा असेल. त्यामुळे ही आता फार मोठी सुवर्ण संधी आहे. ज्या आक्रमणाला सुरुवात झालेली आहे त्या आक्रमणाच्या इमारतीवर कळस चढवण्याची संधी इथे मिळालेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघातील फलंदाजाला, अर्थात विनीत माळीला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. इथे इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवायचं होतं फलंदाज विनीतला. बघा ऑफस्टिक फार शफल झाले होते. पायांमध्ये फार मोठं अंतर तिकडे निर्माण झालं होतं आणि त्याचमुळे यष्ट्या आणि पायांमधील अंतरातून चेंडू इकडे ट्रॅव्हल होत असलेला आपण पाहिला. निर्धाव चेंडू आला होता. धावफलक स्थिर असलेला आपण पाहू शकाल. लढत अत्यंत मोठी आहे. लढत ही इंटरेस्टिंग असणार आहे. रोमांचकारी सामन्याचा अनुभव निश्चितच या सामन्यामध्ये आपल्याला येईल. प्रेक्षकांची चुरस इथे पणाला लागेल. उत्कंठा शिगेला पोहोचेल यामध्ये तिळमात्र शंका नाही. तुर्तास सामन्याचं हे पहिलं सत्र सुरू आहे. फुलटॉस चेंडू बॉटम एंडचा चांगला वापर करत असताना फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित काऊ कॉर्नरला. यावेळेस टिपलाय जेल आणि महत्वाचा फलंदाज ज्या फलंदाजाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं 22 धावांचं असा फलंदाज अर्थात विनीत माळी बाद. चांगली सुरुवात दिलेली आहे विनीत माळी यांनी. व्यक्तिगतरित्या 22 धावांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 साठी फलंदाज
दीपू माळी मंदाराच्या मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होत असलेले आपण पाहू शकाल. तिसरं षटक इथे सुरू आहे. भावेश नाईकच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. सचिन नाईकने 19 धावा दिल्या होत्या, त्याचमुळे खरं तर तिसऱ्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये ते स्वतः आले नाहीत. त्याने भावेशला इकडे आमंत्रित केलं. त्याच्या विरोधात पहिल्या 2 चेंडूंमध्ये 7 धावा जरूर आल्या होत्या, परंतु भावेशने या षटकामध्ये एक महत्वाची कामगिरी केलेली आहे, कारण एक सेट बॅटर अर्थात विनीत माळीला त्याने परतवलेला आहे. दीपूसाठीचा हा चेंडू उजवेष्टीच्या फार बाहेरचा. 1 मोर नो बॉल. आणखी एक ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल इकडे मिळत आहे. नशीब यावेळेस बलबत्तर आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचं. दिवाळीचा सीझन संपलाय, आणखी बोनस मात्र इथे मिळत आहे, तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाला मोफतच्या धावा मिळत आहेत. त्याचबरोबर चेंडू पुन्हा टाकावे लागतील, हे सुद्धा आव्हान आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या गोलंदाजासमोर. या षटकातील मला असं वाटतं हा दुसरा नो बॉल आहे ओव्हर स्टेपिंगचा. या अगोदर या स्पर्धेमध्ये आपण गोलंदाजांच्या वतीने बिमर फेकले गेलेले पाहिलेत, परंतु एकाच षटकामध्ये 2 ओव्हर स्टेपिंगचे नो मला असं वाटतं या अगोदर ही परिस्थिती आली नव्हती. परंतु आणखी एकदा फ्री हिट इथे निश्चितच खेळण्याची संधी मिळते फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडला यावेळेस डावखुऱ्याचा फलंदाज वैभव माळी येतोय. फुलटॉस हे समोरच्या दिशेने खेळत आहेत. लोअर फुलटॉसला बॉटम हँडच्या प्रचंड ताकदीने इथे ढकललेला आहे. फोर्सिबल स्ट्रोक होता आणि जो फोर्स या चेंडूला मिळाला तिथून चेंडू सरळ निघून गेलेला आहे सीमा पार. पुन्हा एकदा सरळ रेषेत चौकार. बघा, गोलंदाजाने जे क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे किंबहुना संघ कर्णधाराने जे क्षेत्ररक्षण त्यांच्यासाठी देऊ केलेलं आहे त्या क्षेत्ररक्षणाला अकॉर्डिंग इथे गोलंदाजी केली जात नाही. गोलंदाजाच्या वतीने एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या रॅपिडली पुढे जात आहेत. 43 रन्स ऑन द बोर्ड, 43 धावा धावपलकावर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आपण पाहू शकाल. भावेश नाईकचं हे षटक अत्यंत महागडं षटक आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. लॉफ्ट केलं पायांमधून, इथे प्रचंड उंचीने चेंडू आणखी एकदा सीमारेषेच्या पलीकडे जातोय. योग्य उंची, योग्य अंतर, चेंडू झाला सीमारेषेच्या पलीकडे छुमंतर. षटकार. स्टान्स ज्याला आपण म्हणू शकतो. गोलंदाजाला अगोदर दाखवलं स्टान्स कोणता आहे, त्यानंतर तो बदलला, चेंज केला, प्री स्टान्स मध्ये आले, चांगला फटका खेळला. आणखी एकदा त्याच पद्धतीची फटकेबाजी करण्याचा प्रयत्न इथे करतायत. ऑफसाइड रिजन मध्ये सुद्धा वैभवकडे चांगले फटके आहेत. बघा, डावखुरे आताचे फलंदाज जर आपण पाहिले तर ते ऑन साइडला जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करत असतात. मग त्यामध्ये डीप मिड विकेट असेल, ज्यामध्ये निश्चितच आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेग रिजन असेल, इकडे फलंदाज टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल कसं खेळावं याचं चांगलं खरं तर उदाहरण इथे निश्चितच वैभव माळीने आपल्या समोर आणलेलं आहे. सांघिक संघाच्या 50 धावा, एक फलंदाज आतापर्यंत बाद, 3 षटकांचा खेळ संपलाय. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आपण पाहू शकाल. या आजच्या शेड्यूल मधील ओपन ग्रामीण फॉर्मॅट मधून पहिला सामना जिंकला होता वडवली ब संघाने आणि दुसऱ्या सामन्यामध्ये विजयी ठरला होता भूमी 11 मांडा. त्यामुळे दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्टिंग करायची आहे. दुसऱ्या फेरीचे सामने 4 षटकांचे असतील, याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. विजेत्या कर्णधारांनी त्याचबरोबर संघ सहकार्यांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचंय. 3 षटकं इथे संपलेले आपण पाहू शकाल. 50 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. चांगली फलंदाजी विनीत माळीची आपण पाहिली, 22 धावा त्याने धावपलकावर जोडल्या. दुसऱ्या विकेटच्या पार्टनरशिप मध्ये दीपेश माळी याचं योगदान आणखी तितकं आलं नाही, परंतु वैभव माळी अत्यंत चांगला खेळतोय. 2 षटकार 2 चौकारांशी मैदानाच्या आतमध्ये तो व्यक्तिगतरित्या 23 धावांवर खेळत असलेला आपण बघत आहात. ही लढत आपण बघतो भिवंडी तालुक्यातील एक अग्रमानांकित त्याचबरोबर पॉप्युलर युनिट अर्थात एकविरा मानकोली आणि त्यांच्या विरोधात रिग्नेश 11 दारावे या 2 संघांदरम्यान. चांगलं क्रिकेट आतापर्यंत मानकोली संघाने आपल्याला दाखवलेलं आहे. मानकोली म्हटलं तर भिवंडी तालुक्यातील क्रिकेटची पंढरी म्हणून मानकोलीला आपण बघत आहात. याच मानकोली गावचे माजी सरपंच गणेश जी केणी अर्थात जिग्यादादा, त्याचबरोबर युवा उद्योजक साहिल शेठ केणी
यांच्या वतीने साजरी होणारी माणकोली गावातील मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थात स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक या स्पर्धेचं आयोजन येत्या 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीमध्ये होत आहे। तरी सगळ्यांना विनंती आहे, या स्पर्धेबरोबर आपण जोडलेले राहा, तुमचं स्वागत आहे। 3 षटक संपलेत, धावपलखोर धावा आहेत 50। यावेळेस इथे 4थ्या षटकाला सुरुवात केलेली आहे। विकीने एंड बदलला, विकीचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। या अगोदरचं षटक आपण पाहिलं, विकी भोईरने समालोचन कक्षाच्या एंड कडून टाकलं होतं, आता मात्र फार एंड कडून स्वतःला घेऊन आलेले आहेत। वैभव साठी पुढ्यात टाकलेला हा चेंडू आहे, सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न करतोय। मला असं वाटतं डेलिबरेटली प्लेड, म्हणजे मुद्दाम ते केलेले आहे त्याने। याचं कारण असं की नॉन स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज उभा आहे दीपू माळी, त्याला स्ट्रायकिंग एंडला वैभवला आणायचा आहे आणि त्यासाठी त्याने तो प्रयत्न केला असावा, परंतु आतापर्यंत वैभवची फलंदाजी ही चांगली झालेली आहे। त्यामुळे बघूया आता त्यानंतर माइंडसेट वैभवचा कसा असेल। आपटबार, आपटलेला चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवर, एक टपाक येत असताना चेंडू आणखी एकदा सीमारेषेच्या पलीकडे फरार, आणखी एक चौकार। फलंदाजी, चांगली फलंदाजी, सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार। सन्माननीय प्रशांतजी माई साहेब, आपणास विनंती, आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात, आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हायचंय। या सूचनेकडे आमचं लक्ष होतं, मैदानाच्या आतमध्ये काय झालंय हे रिप्ले मध्ये बघायला मिळतं। बऱ्याचदा आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवेमध्ये उडालेला पाहिलेला आहे, परंतु यावेळेस फलंदाजाची बॅट सुद्धा तितक्याच उंचीवर गेली होती, आभाळाची उंची मोजण्यासाठी। त्यामुळे फटका खेळत असताना हे फलंदाज किती ताकदीचा वापर करत असतील याचा अंदाज स्वप्नील आपण निश्चितच यावरून लावू शकतो। धावफलक चांगलं सजलेलं आहे, 54 धावा धावफलकावर आहेत। बॅटिंग युनिट आपण पाहिलं रिग्नेश 11 दारावेचं, तर ते अत्यंत स्ट्रॉंग आहे। दारावे संघाकडे चांगले फलंदाज आहेत, ज्यामध्ये आपण विचार केला तर भावेश नाईक, धीरज भोईर, सचिन नाईक, अशी ही खरं तर त्रिकुटी त्यांच्याकडे, हा त्रिकोण त्यांच्याकडे। त्यामुळे डिस्ट्रक्टिव्ह फलंदाजी आणि त्याचबरोबर मधवी फली स्ट्रॉंग आहे, त्याचबरोबर लोअर मिडल ऑर्डरलाही त्यांच्याकडे चांगले फिनिशर आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त धावा या धावफलकावर जोडण्याचा प्रयत्न मानकोली संघ करतोय। आतापर्यंत मानकोली संघ सुस्थितीत आहे, कारण 54 धावा त्याने धावफलकावर जोडल्यात। 4थ्या षटकामध्ये आपण आहोत, 1 गडी आतापर्यंत बाद झालेला आहे। बघा, कोणत्याही सामन्यामध्ये तुम्हाला चांगली सुरुवात मिळणं गरजेचं असतं आणि तीच सुरुवात इथे मिळून दिली होती विनीत माळीने, त्याचं पर्सनल कॉन्ट्रीब्युशन 22 धावांचं, आणि त्याचमुळे आता परिस्थिती चांगली आहे मानकोली संघाची। समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह क्रॅकिंग फटका इथे खेळतोय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे। 1 धावेपेक्षा अधिक इथे काहीही मिळणार नाही, एका धावेवर समाधान मानलं गेलं। स्ट्रायकिंग एंडला इथे दीपू माळी आलेला आहे। ज्या परिस्थितीमध्ये फलंदाजी करणं दीपूला आवडतं त्याच पद्धतीची परिस्थिती आहे, कारण इथे स्लॉग ओव्हरचा खेळ सुरू आहे। 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकातील या 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू इथे फेकला जाईल। एकूण 7 चेंडूंचा खेळ शेष असलेला आपण पाहू शकाल। अखंड टेनिस क्रिकेट विश्वातील मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा। यावेळेस हा फटका उजव्या यष्टीच्या बाहेरून खेळून काढलाय, इथे घरपोच सेवा मिळाली, स्ट्रेट टू द फिल्डर, इक्वली जज्ड अँड इक्वली टेकन बाय दॅट फिल्डर। यस, विकेट गोज डाऊन, दीपू परतला। खूप चांगलं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं। बघा, जिकडे तो झेल संपलेला आहे त्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळ लागून तिकडे बाउंड्री रोप आहे, तो बाउंड्री रोप सुद्धा आपल्याला स्पष्टपणे इथे दिसत आहे। या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण 8 कॅमेऱ्यांचा वापर करत असताना 70 लाईव्ह ब्रॉडकास्टिंग स्ट्रीमिंग टीम इकडे करत आहे। नामदार माजी मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक, माणकोली गावचे प्रतिष्ठित उद्योजक
सन्माननीय रामजी माई साहेब यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आपले या स्पर्धेमध्ये स्वागत. 55 धावा आहेत धावपलकावर. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहू शकाल. नवीन षटकाला इथे सुरुवात होते की जे 5वं षटक असणारे धीरज भोईर यांच्या वतीने इथे क्रमांक 5चं षटक हाताळलं जात आहे. या अगोदर विकी भोईर याचा 2 षटकांचा स्पेड आपण पाहिला. विकीने क्रमांक 2चं षटक हाताळलं, त्यामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि क्रमांक 4चं षटक हाताळलं, त्यामध्ये 5 धावा खर्च केल्या. एकूण 14 धावा आतापर्यंत निश्चितच इथे खर्च केल्या गेलेल्या आहेत. 5वं षटक फेकलं जात आहे गोलंदाज धीरज भोईरच्या वतीने. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतात. बॅटचा प्रचंड स्विंग आहे. या फलंदाजाकडे बॅटला गतीने फिरवण्याची चांगली क्षमता आहे. परंतु हे करत असताना चेंडूपाईचा संपर्क आणण्यामध्ये कुठेही यश मिळालं नाही फलंदाज वैभव माळीला. उजवेष्टीच्या फार बाहेरचा चेंडू होता. फुल लेनचा प्रचंड गती गोलंदाज धीरज भोईरची. आणखी एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बघा आपण रिप्ले मध्ये बघतो त्यावेळेस गोलंदाज धीरज भोईर याच्याकडे शूज नसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या अगोदर त्याला जी जखम झाली होती त्यामुळेच त्याने ती रिक्वेस्ट तिकडे केली आणि पंचांनी त्याला मान्यता दिलेली आहे. समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. खेळाडू वृत्ती इथे या पद्धतीने सुद्धा आपण दाखवू शकता. एक धाव पूर्ण आहे. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ माळी एंटर होत असलेले आपण पाहू शकाल. क्रमांक 5 साठी सौरभ इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेस इथे समोरच्या दिशेने फटका खेळला गेलेला आपण पाहू शकाल. यावेळेस टिपला गेलेला आहे झेल आणि याच बरोबर वैभव माळीच्या खेळीचा अंत झालेला आहे. व्यक्तिगतरित्या 28चं कॉन्ट्रीब्युशन वैभव बाद. भोईरचं हे षटक अत्यंत चांगलं मैदानाच्या आतमध्ये इथे निश्चितच फेकलं जात असलेलं आपण बघू शकाल. आक्रमण झालं होतं पहिल्या षटकावर ज्यामध्ये 19 धावल्या होत्या. आक्रमण झालं होतं तिसऱ्या षटकावर ज्यामध्ये 22 धावल्या होत्या. दुसरं षटक कंपॅरेटिव्हली अत्यंत कमी खर्चिक राहिलं ज्यामध्ये 9 धावा आल्या. चौथ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत फक्त 5 आणि 5वं षटक आतापर्यंत अत्यंत चांगली गोलंदाजी इथे गोलंदाजाने केलेली आहे. फक्त 1 धाव या षटकामध्ये आतापर्यंत इकडे मिळालेली आहे. 2 चेंडूंचा खेळ शेष. एकूण धावांकडे आता जर आपण नजर टाकली तर धावा झालेल्या आहेत 56. 2 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील. ज्या पद्धतीने धावफलकाचा वारू स्वच्छंदपणे वेरत होता असं वाटत होतं 70 पर्यंत चौथा हिरवा एकविरा मानकोळी संघ पोहोचेल, परंतु त्या धावफलकाला इथे अवरोध निर्माण करणारी गोलंदाजी गोलंदाज धीरज भोईरची. त्याचबरोबर विकी भोईरचं षटक आपण पाहिलं. इथे एज लागलेली आहे आणि यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाने आणखी एक झेल टिपलेला आहे. आणखी एकदा फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये यावं लागेल. आणखी एक फलंदाज बाद. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. धावपळक पुन्हा एकदा स्थिर असलेला आपण पाहू शकाल. हा सामना चौथा हिरवा एकविरा मानकोली आणि त्यांच्या
विरोधात रिग्नेश 11 धारावी या दोन संघांदरम्यान नाणेफेक जिंकलेली आपण पाहिली. रिग्नेश 11 धारावी संघाच्या संघनायकाने त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि मानकोली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. 56 धावा धावपलकावर 5 गडी आतापर्यंत बाद आणि शेवटचा चेंडू या सत्रातील फेकण्यासाठी गोलंदाज धीरज भोईर की जे जेरबंद आहेत, जखमी आहेत, परंतु गोलंदाजी मात्र अत्यंत चांगली. यावेळेस इथे पंच स्थिर आहेत, याचाच अर्थ हे सत्र इथे संपलेलं आहे. पहिलं सत्र संपतंय, 5 षटकांचा केस संपतोय. फलंदाज विनीत माईच्या 22 धावा, त्याचबरोबर वैभव माईच्या 29 धावा आणि इतर फलंदाजांचं छोटं छोटं कॉन्ट्रीब्युशन याचा विचार करत असताना धावफलक जाऊन पोहोचलेला आहे एकूण 56 पर्यंत आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलं गेलेलं आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी रिग्नेश 11 धारावे संघासमोर. शेवटच्या षटकाची हायलाइट दरम्यान इकडे निश्चितच आपल्याला 70-70च्या वतीने ते दाखवली जात आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर मॉनिटरवर पाहू शकता की इथे वैभव माळी यावेळेस बाद झालेले आहेत. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला विकी पाटील नावाचा फलंदाज आलेला आपण पाहू शकतो. विकीचीही आउटसाइड एज लागली, एष्ट्यांच्या मागे विकी सुद्धा पकडले गेलेले आहे आपण पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर आतिश येत आहेत, आतिशच्या विरोधात सुद्धा इथे निर्धाव चेंडू फेकलेला आहे गोलंदाजाने. याचबरोबर इथे 5 षटकं संपतायत. 56 धावा धावपलकावर 57चं लक्ष गाठण्यासाठी समोर ठेवलेले ते म्हणजेच रिग्नेश 11 धारावे संघाच्या दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेक आपण इकडे संपन्न करणार आहोत की जी असणार आहे वडवली ब आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 मांडा या दोन संघांदरम्यानची मॅच. या दोन्ही संघाचे संघनायक आपणास लवकरात लवकर नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्ट करायचा आहे. हेलो चेक. वडवली ब संघाचे संघनायक त्याचबरोबर भूमी 11 मांडा संघाचे संघनायक आम्ही दोघांनाही इकडे आमंत्रित करत आहोत कारण दुसऱ्या फेरीच्या सामन्याची नाणेफेक आपल्याला इकडे संपन्न करायची आहे. वडवली ब संघाचे संघनायक कमलेश पाटील अर्थात कावा आमच्या बरोबर जोडलेले आहेत. विनंती असेल भूमी 11 मांडा संघाचे स्कीपर आपणही विना विलंब आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय दत्ताजी शिंगोळे साहेब आपणास विनंती आहे आपण याच वडवली गावातील प्रथित यशस्वी उद्योजक आहेत. त्यांच्या चेहऱ्याकडे जर तुम्ही कधी पाहिलं तरी चेहऱ्यावर स्मित हास्य असतं आणि आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आनंदी जीवन कसं जगावं ही कला आत्मसात करणं गरजेचं आहे. इथे टॉस केली जात आहे. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. यस वी कॅन क्लिअरली सी टेल इट इज. आणि विनंती असेल दत्ताजी आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. नाणेफेक जिंकलेली आहे कमलेश. या अगोदरचा सामना ज्या सामन्यामध्ये तुझी फलंदाजी प्रचंड आवडलेली आहे सगळ्या प्रेक्षकांना. सगळ्यात महत्वाचा मुद्दा ती फलंदाजी करत असताना काय अनुभव आला, कसं हे मैदान आणि ही विकेट. खूप मोठा ग्राउंड आहे आणि ते आम्ही लगातार दरवर्षी खेळतच आहे आणि या वर्षीचं आयोजन अतिशय सुंदर असं कारण का आम्ही जेव्हा खेळलो तर डेलाच खेळलो होतो आणि यावर्षी नाईटचं आयोजन केलं त्याबद्दल खूपच म्हणजे मजा आली खेळायला. आनंद घेतला फलंदाजीचा. यावेळेस दुसऱ्या फेरीचा सामना आहे प्रतिस्पर्धी संघ भूमी 11 मांडा संघ ज्याने पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये महेंद्र मागेच्या संघाला परास्त केलेला आहे आणि नाईट कंडिशन्स आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना निर्णय काय घ्याल. डिसिजन पेंडिंग ठेवतो आम्ही सांगतो लवकरच.
यस डिसिजन काही कारणांमुळे इकडे पेंडिंग राहिलेला आहे. तरी सुद्धा कमलेश निश्चितच तुला मी विचारू इच्छितो की वडवली ब संघ म्हटला की ज्यांच्या खेळाडूंचा फिटनेस अत्यंत चांगला असतो, त्याचबरोबर वडवली ब संघ अधिकच्या धावा मैदानामध्ये नेहमी धावून पूर्ण करत असतात. काय प्लॅनिंग असतं का, ठरलेलं असतं का ह्या सगळ्या गोष्टी? असं काही नसतं. गेम मॅचच्या मेरिटनुसार खेळत असतात, त्याच्यामुळे जे ओव्हरच्या कॅल्क्युलेट करूनच क्रिकेट खेळत असतात. मांडा संघाच्या संघ कर्णधाराकडे आपण जाणार आहोत. या अगोदरचा सामना थ्रिलिंग सामना झाला होता तुमचा जो वाशेरी संघाबरोबर झाला, आणि त्या सामन्यामध्ये चिंटूचा परफॉर्मन्स अत्यंत चांगला राहिला. खरं तर चिंटू हे नाव तसं सूक्ष्म वाटतं, परंतु त्याचा परफॉर्मन्स फार मोठा भव्य दिव्य होता. काय म्हणाल या चिंटू विषयी? चिंटू तर आमच्या म्हणजे टीममधला सर्वात मेन खेळाडू आहे आणि त्याच्यावर आम्ही जास्त अवलंबून असतो आणि या मॅचला पण आम्हाला त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असेल आणि ओपनिंग आमची थोडी कमजोर आहे, त्यांच्याकडून पण आम्हाला अपेक्षा भरपूर आहे. अशोक दिंडाकडून स्पेशली काय अपेक्षा ठेवाल का? अशोक दिंडा सध्या आउट ऑफ फॉर्ममध्ये आणि तो फॉर्ममध्ये येणं आम्हाला भरपूर गरजेचं आहे. आता मोठा संघ आहे वडवली बी, त्याच्यानंतर वाकलन पण आहे, तर या संघात त्याची खेळायची आम्ही उमेद ठेवतो. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होते. स्ट्रेट टू इट. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं धडाकेबाज चषक, 50 वर्षांची गौरवशाली परंपरा, मनपूर्वक स्वागत. आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण बघतोय मॅच दारावे विरुद्ध मानकोळी. दारावे संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, तर मानकोळी संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता. विनीतनं चांगली सुरुवात करून दिली होती, वैभवनं देखील चांगली त्याला साथ दिली होती. दोघांच्या भक्कम सलामीनंतर 56 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आलेल्या आपण बघतोय. तर भावेश नाईक, विशाल भोईर ही दारावे संघाची बिनीचे शिलेदार मैदानामध्ये दाखल होतात. वैभवच्या हातामध्ये चेंडू सोपवला. विकी भोईरची गोलंदाजी आज रंगली या मैदानामध्ये. एक गडी बाद केला, 2 षटकामध्ये मात्र 14 धावा खर्च केल्या आणि या अवलिया गोलंदाजानं पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचा ठसा या मैदानाला दाखवलेला आहे. तर जाऊया. वैभव माळी गोलंदाजी मार्कवरती, भावेश नाईक आता नॉन स्ट्राईक एंडला, विशाल भोईर स्ट्राईक एंडला पोहोचणार आहे. 5 षटकांची लढत आणि 57 धावा. तसं पाहिलं तर आव्हान फार मोठं नाहीये, मात्र थंडी जी वाढते त्याचा परिणाम निश्चित प्रकारे मॅचमध्ये होऊ शकतो. दारावे संघ निर्धाराने कशी फलंदाजी करतायत आणि यस फ्लिकचा हा फटका निश्चित स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव धावफलकावर इथे प्राप्त होते. 4 धावा आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये. शांतपणे सुरुवात विशाल आणि भावेश या दोघांनी इथे दिलेली आहे दारावे संघासाठी. सातत्यानं नेहमीच हे 2 फलंदाज दारावे संघासाठी ओपन करत असतात. यावेळेस लक्ष थोडं मोठं आहे. 5 षटकांमध्ये 57 धावा. चांगला फटका कव्हरला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचेल. 2 धावा घेण्याची संधी. उजव्या बाहेर टाकला होता चेंडू. कट करण्याचा प्रयत्न आपण इथे बघितला आणि धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे. तो 6 धावा. ज्यावेळेस बाउंड्रीज मिळत नसतात पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचा तोच प्रयत्न असतो. सुरुवातीला पहिली मॅच खेळताय तर थोडंसं सावध खेळणं गरजेचं असावं. डाव्या हाताने इथे फटका खेळायचा होता. शफल ओत स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग मिळालं नाही. लेंथ बॉल आपण पाहिला वैभवचा. खूप छान गोलंदाजी. बघितलं की फलंदाज थोडासा पुढे आहे. यस उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर, मात्र फुल लेंथ हा चेंडू होता. विकेटचा वापर करत असताना फलंदाज भावेशचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला खेळायचा, मात्र फसलेला. पुन्हा एकदा गोलंदाज वैभव. इथे रिव्हर्स अटेम्प्ट, नो चान्स. कोणी क्षेत्ररक्षक नाही तिथे. डीप कव्हर पॉइंट, क्षेत्र पार करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन.
वाह, हा मौसम मस्ताना आहे का? पण गुलाबी थंडी नाही, हाडे गोठवणारी थंडी आहे. धावफलकावरती आपण बघतोय धावा 10 पहिल्या षटकामध्ये. विनीत माळी नवीन षटक टाकणार आहे मानकोळीकडून. भिवंडी परिसरातील हा संघ एक तगडा संघ आहे, तगडी फौज. आणि नवी मुंबई परिसरातला दारावे हा देखील तितकाच ताकदवान, तितकाच बलाढ्य. अशा दोन संघामध्ये आपण ही मॅच इथे बघतोय. अनेक असे संघर्ष या स्पर्धेमध्ये बघितलेले आहेत. ओपन गटामध्ये खेळणारे सातत्याने खेळाडू ज्यावेळेस त्यांच्या गावच्या संघामधून स्पर्धेमध्ये उतरतात, त्या स्पर्धेला देखील एक वलय प्राप्त होतं. प्रेक्षकांनी देखील खूप रिस्पॉन्स दिलेला आहे स्पर्धेला. इथे पाहतो अत्यंत सुंदर फटका, हलकासा मागे आला, डावा पाय उचलला आणि चेंडूला सहजपणे भिरकावून दिले. डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. मिळत आहे 4. विशाल काय स्कोअरच्या दिशेने पाठलाग करत असताना विशालचा एक अत्यंत कलात्मक फटका. इथे 4 धावांसाठी. धावफलकावरती 14 धावा. याबरोबरच पुन्हा एकदा लेंथ बॉल. ज्यावेळेस टीम तगडे असतात, गोलंदाज देखील तेवढेच तगडे असतात. कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे या खेळाडूंकडे. पहिलं षटक टाकलं तो वैभवनं, तिथे सुद्धा आपल्याला काही असे फुल लेंथचे यॉर्कर चेंडू बघायला मिळाले होते. इथे सुद्धा तोच प्रयत्न दिसतोय गोलंदाज विनीतचा. वसीम अक्रमला ज्यावेळेस विचारलं होतं की कन्सिस्टन्सी यॉर्कर कसा टाकू शकतो, त्याचं उत्तर होतं की मी टेप बॉल क्रिकेट खेळायचो. टेप बॉलमध्ये जर तुम्ही इकडं अलीकडं थोडा टप्पा पडला तरी विस्फोट असतो, षटकार मारतात. त्यामुळे तुम्हाला कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकण्याशिवाय पर्याय नसतो. यस यस यस, ही लेंथ अपेक्षित आहे. आणि याच वेगानं, भन्नाट वेगानं टाकलेला पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा पुन्हा एकदा एक यॉर्कर. निर्धाव चेंडू. बुमराला विचारलं होतं तू यॉर्कर कसा टाकू शकतो, तो म्हणाला की मी घरी सराव करायचो, आई झोपलेली असायची, मी भिंतीवरती बॉल फेकायचो, आईची झोपमोड होईल म्हणून मी भिंतीच्या कोपऱ्यात बॉल टाकायला लागलो. यस, इथे थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, मात्र अक्रॉस द बॅट. गॅप तिथे मोठा होता. 4 धावा मिळतील. पुन्हा विनीत माळीचा हा चेंडूची लेंथ बदलली, टप्पा बदलला, त्याचा परिणाम आपण लगेच बघितला. जे चेंडू खोलवर टप्प्याचे होते तिथे धावा मिळाल्या नव्हत्या, मात्र गुड लेंथ वरती टाकलेला हा चेंडू लवकर ओळखला विशालनं आणि मिड विकेटला स्क्वेअर लेगला त्याने गॅप शोधला. माफ करा, भावेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती असणार आहे. भावेशचा चौकार आपण पाहिला होता या अगोदर, देखील एक चौकार भावेशचा. तर धावफलकावरती इथे 19 धावा आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या होत्या विनीत माळीच्या. या षटकामध्ये देखील 9 धावा, मात्र एक लेग बाईज आहे. जवळपास 13 धावांच्या सरासरीने जायचे. याबरोबरच इथे माफ करा 11 साडे11च्या सरासरीने जायचे. दुसरं षटक मात्र प्रभावी ठरतं. इथे 10च्या सरासरीच्या आत रोखण्यात विनीत माळीला यश आलंय. 9 धावा या षटकामधून. एकूण 19 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. दारावे विरुद्ध मानकोळी. बघा धावफलकावरती 19. दारावे संघ सलामीची जोडी अजून मैदानामध्ये आहे. भावेश नाईक आणि विशाल भोईर यांनी कुठली पडझड होऊ दिली नाही. जिथे त्यांना थोडीशी संधी मिळाली तिथे बाउंड्रीज वसूल केलेल्या आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक गोष्ट जाणवते की षटकार खूप कमी संख्येने येतात, परंतु याही
कडाक्याच्या थंडीमध्ये विनीत माळीनं 1 षटकार ठोकला होता, वैभव माळीनं 2 षटकार ठोकले होते. 3 षटकार एकूण मानकोळीच्या डावामध्ये आपण पाहिलेत. तर प्रत्युत्तर द्यावं लागेल. ज्यावेळेस आपण 5 षटकांची मॅच खेळतो त्यावेळेस बाउंड्रीजला महत्व निश्चित येतं. कमी बॉलमध्ये तुम्हाला जास्त धावा बनवायच्या असतील तर बाउंड्रीज शिवाय पर्याय नसतो आणि त्यामुळं बाउंड्रीज येणं महत्वाचं आहे. विनीत माळी खेळत होता, 4 चौकार त्याने खेळलेत, तर वैभव माळीनं 3 चौकार खेळलेले आहेत. तर एकूण पूर्ण इनिंगमध्ये मानकोळी संघाने 7 चौकार आणि 3 षटकार ठोकलेले आहेत. याबरोबरच परत एकदा उजव्याच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न इथे फसतोय फलंदाजाचा. लेग बाईचा इशारा येईल पंचांकडून. एक अतिरिक्त धाव फलकावरती 20 धावा. वैभव गोलंदाजीसाठी तयार, तर फलंदाज स्ट्राईक एंड वरती असणार आहे भावेश नाईक. दारावे गावचे सुपुत्र इथे मैदानामध्ये खेळतायत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता इथे डीप एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा इथून निश्चित प्रकारे प्राप्त होतील आणि धावफलक आपण बघू शकतो 22 वरती पोहोचतोय. हळूहळू धावा वाढवण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजाचा निश्चित आहे. डॉट डिलिव्हरीची संख्या आहे 3 बॉल आतापर्यंत निर्धाव आलेले आहेत. निश्चित ही संख्या अजून कमी करणं गरजेचं आहे. 2 षटकांमध्ये 3 चेंडू डॉट होत आहेत, त्यामुळं अपेक्षित धावगती सुद्धा मिळत नाही. पण धारावी संघ कधी पलटवार करू शकतो. मागे जात रूम बनवण्याचा प्रयत्न होता इथे फसलेला. भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय वैभव माळी. इथे टप्प्यावरती अचूकता आहे, लेंथ आहे त्याच्याकडे. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय चेंडू. लेग कटर गोलंदाजी. फलंदाज भावेश स्लोवर 1. थोडासा मात्र फुल टॉस होता. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 2 धावा मिळतील. एक संधी होती इथे मोठा फटका खेळायची, मात्र टायमिंग पुन्हा एकदा भावेश नाईकला साधता आलेलं नाहीये. 2 धावा मिळत आहेत धाव फलकावरती. 24 धावा. एक धाव महत्वाची आहे, मात्र त्याबरोबर मोठे फटके सुद्धा गरजेचे आहेत. ते कुठेतरी येताना दिसत नाहीये. मागच्या 3 षटकांमध्ये आपण बघितलेलं आहे जवळपास 16 चेंडूंचा खेळ झालेला आहे. यास हवेमध्ये चेंडू आणि लॉंग ऑनला झेल. भावेश होईल बाद. मोठा धक्का असेल धारावी संघाला. वैभव माळी फलंदाजीमध्ये हा हिरा चमकला इथे, तर गोलंदाजीमध्ये सुद्धा पुन्हा चमकला. जी भागीदारी इथे बनत होती, मोठी होत होती हळूहळू, मात्र भावेशला झेल बाद करून सुरुवात केलेली आहे. सुरुंग लावलाय इथे धारावेच्या डावाला. पहिला गडी, पहिला मोहरा इथे धारातीर्थी पडतोय. 1 गडी बाद धारावे. धाव फलकावरती 24 धावा. सचिन नाईक नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण बघू शकतो. 57 धावांचं लक्ष्य समोर आहे आणि अजूनही 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. अजून 33 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 33 धावा. या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 21 धावांचं लक्ष्य देखील पार झालेलं आहे. 6 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड झालेल्या आहेत. याबरोबरच सरळ बॅटनं चेंडू खेळलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह, मात्र गोलंदाजाच्या उजव्या बाजूने चेंडू जाईल तो लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाकडे. 1 धाव इथे प्राप्त होते. वैभव माळीचे यशस्वी षटकाची सांगता होणार आहे. या षटकामधून केवळ 6 धावा आणि धाव फलकावरती 25 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धारावे. 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयाचं समीकरण 32 धावा. बारा चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता.
जिंकण्यासाठी धारावे संघाला. बघा विशाल भोईर सचिन नाईक हे जोडी मैदानामध्ये दुसऱ्या गड्यासाठी खेळतात. तिसऱ्या क्रमांकावरती सचिन नाईकनं पहिला चेंडू शांतपणे खेळला, मात्र यापुढे आक्रमणाशिवाय तरणोपाय नाही. ज्यावेळेस तुम्हाला 12 चेंडूमध्ये 32 धावा हव्यात, 16 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमागं, तर मोठे फटकेच इथे धारावे संघाला या अवस्थेतून किनाऱ्यावरती आणू शकतात. मात्र क्रिकेट आहे, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी अशी चर्चा आपण नेहमी करतो. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. या खेळातून सातत्यानं अनिश्चितता पुढे येताना आपण बघतो. पायचं या कडाक्याच्या थंडीमध्ये इथे कोण वातावरण गरम करतोय. गोलंदाजीमध्ये बदल. सौरव ज्युनियर 20वा रिसॉर्ट एंड कडून स्वीकारेल जबाबदारी गोलंदाजीची. मिस्टेक असावी रनअप मध्ये किंवा मुवमेंट मध्ये फलंदाजाच्या, त्याला काहीतरी जाणवलं असावं. धोका टाळलाय त्याने, चेंडू टाकलेला नाही. धावफलक दाखवतोय 25 धावा. अजून 32 धावा हव्यात. 3 षटकामध्ये 25 धावांचं अंतर पार केलंय. पुढच्या 12 चेंडूमध्ये बनवायच्यात 32. यावेळेस गोलंदाज भरकटतोय, तिथे वाईडची घोषणा पंचांकडून येते. या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. मॅच आपण बघतो की जरी इथे मोठी दिसत असेल तरी सुद्धा क्रिकेटचा खेळ आहे. मोठी मॅच केव्हा सोपी होते हे समजत नाही, त्यामुळे चुका टाळणं हे कधी गरजेचं असतं. गोलंदाज सौरभ, फुल टॉस चेंडू, गॅप होता तिथे. थर्ड मॅन आणि गलीमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. इथे धावफलकावरती वाढ होते. असे फटके सातत्यानं हवेत. उजव्याच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता तिथे. शॉर्ट थर्ड मॅन आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत, मात्र त्यांच्या मधून बरोबर गॅप मिळाला फलंदाज सचिन नाईकला. पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू. गोलंदाज सौरभ एकाच लाईन मध्ये गोलंदाजी करताना आपण बघतोय टप्पा थोडासा अलीकडे घेतला, चेंडू खाली राहिला आणि त्यामुळं खरं तर बाउन्स मिळाल्यानंतर टेनिस बॉलवरती मोठा फटका खेळता येतो. तो जर खाली राहत असेल मग मात्र चेंडू हवेमध्ये खेळणं थोडंसं कठीण होतं. लाईन मिस झाला फलंदाज इथे सचिन नाईक. चेंडू निर्धाव खेळणं इथे मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे इशारा येतोय पंचांकडून. कशासाठी? वाईडसाठी. वाईडसाठी रेफरल कॉल आहे. खरं तर आयसीसी अजूनही आपण पाहतो वाईडसाठी रेफरल कॉल अलाउ करत नाही. बीसीसीआयने मात्र IPL मध्ये आपण बघितलेला आहे वाईडसाठी रेफरल कॉल आलेले आहेत, परंतु बीसीसीआयनं हा नियम IPL साठी लागू करण्याच्या कित्येक दिवस कित्येक वर्ष अगोदर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण अंमलात आणलेला होता. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. ज्यावेळेस क्रिकेटमध्ये बॅट्समॅन रीच टू दी बॉल हा नियम आला तेव्हापासून हा वाईड संशयाच्या भोवऱ्यात अडकला. त्यामुळं रेफरल मध्ये वाईडचा समावेश करणं ही गरज होती टेनिस बॉल क्रिकेटची. आता ती गरज होणार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटची. आम्ही नेहमी या गोष्टीची चर्चा केलेली आहे. दरम्यान सरळ बॅटनं उचलला चेंडू आकाशामध्ये. लॉंग ऑफ डाऊन द बॉल. यस, सुंदर झेल होईल. फलंदाज सचिन होईल बाद. दुसरा धक्का धारावे संघाला. फलंदाज मैदानामध्ये विकी भोईर. अष्टपैलू खेळाडू आज आपल्या गावासाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी मैदानामध्ये दाखल होईल.
खुल्या गटामध्ये देखील विकी भोईरची उपयुक्तता आपल्या सगळ्यांना माहित आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यानं मिळवलेली ख्याती, त्याने घेतलेली झेप ही निश्चित कौतुकास्पद आहे. दारावे गावातून पुढे आलेला हा खेळाडू मात्र आज आपल्या कामगिरीनं जगभर आपल्या गावाचं नाव उंचावतोय. धावफलकावरती असतील धावा 30 धावा, अजूनही विजयासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 9 चेंडू 27. स्लोवर वन चेंडू बघितला आपण, सरळ बॅटनं लॉंग ऑनला खेळलं, खातं खोललं विकी भोईरनं. धावफलक 1ने पुढे पोहोचेल. 31 धावा. आज फलंदाजीमध्ये चमत्कार अपेक्षित आहे विकी भोईरकडून, त्याचबरोबर विशाल भोईरकडून. सलामीला मैदानामध्ये दाखल झालेला विशाल, एक चौकार त्याच्या बॅटमधून अद्यापपर्यंत आलाय. मोठे फटके इथे गरजेचे आहेत. तर गोलंदाज सौरव, वाह, गोलंदाजी अशी आहे की फलंदाजांना हात खोलू देत नाहीये. कित्येक बॉल आपण पाहिलेले आहेत की खूप मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर झालेला आहे, मात्र यशस्वी फटके खूप कमी वेळा. फक्त 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलेत. यावरून लक्षात येईल की आपण गोलंदाजांनी कशी कोंडी केलेली आहे. दिशा टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि त्यामुळंच दारावे संघ आपल्याला बॅकफुटवरती बघायला मिळतोय. फटका लॉंगलेग कडे, मात्र तिकडे क्षेत्ररक्षक आहे. गॅप शोधणं हे सुद्धा महत्वाचं आहे. डावेष्टीवरचा हा चेंडू विकी भोईरला देखील बल्कमध्ये, बंचमध्ये धावा येऊ देत नाहीये. केवळ 1 धाव आणि धावफलकावरती 33 धावा. षटक संपलेलं आहे. सौरव ज्युनियरचे हे षटक होतं, महत्वाचं षटक होतं. 2 षटकामध्ये 32 धावांची आवश्यकता असताना तो आला आणि काय गोलंदाजी केली. फक्त 8 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे तो सौरव ज्युनियरनं. आणि मानकोळी संघ अधिक मजबूतीने आता शेवटच्या षटकामध्ये येणार आहे. विजयासाठी त्यांना हव्यात मात्र 24 धावा. दारावे संघाला 24 धावा हव्यात, तर 24 धावा रोखायच्या आहेत मानकोळीला. कल्याण विभागातील वडवली बी टीम लाईव्ह ऍक्शन मध्ये येणार आहे. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत निश्चित झालेली आहे. वडवली बी विरुद्ध भूमी 11 मांडा. 2 तगड्या फौजा एकमेकांच्या समोर. गाववाईज प्रकारामध्ये या संघांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला दबदबा कायम ठेवलेला आहे. भूमी 11 मांडा, वडवली बी चेंज द गेम आदी 11, हे 2 संघ यानंतर एकमेकांविरोधात भिडणार आहे. तगड्या संघर्षाचा अनुभव आपण करणार आहोत. उजव्या एष्टीच्या बाहेर वाईड आहे, खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू. एक अतिरिक्त रेफरल कॉल होईल वाईड साठी. तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस BCCIने वाईड साठी रेफरल अलाउ केला, त्यावेळेस पूर्वी सगळ्यात जास्त रेफरल हे LBW साठी यायचे. आता रेफरल वाईड साठी सुद्धा येतात. ही गरज होती खरं तर. धावफलक आपण बघणार आहोत. इथे धावा 33 आहे. ज्यावेळेस रेफरल नसतो त्यावेळेस सुद्धा खूप वेळा या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत की वाईड बाबतचे जे निर्णय आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा झाली. फेअर डिलिव्हरी, मॅच सुरू होईल. निर्धाव चेंडू ऋषी भोईर गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा बाहेर चेंडू आहे. वाईडची घोषणा इथे होते. विकी भोईर समोर आहे. थोडा प्रेशर असू शकतो. खरं तर धावा बनवायच्या आहेत. विजयासाठी 24 बनवायच्या होत्या आणि शरीरापासून लांब चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजाचा पहिला चेंडू देखील तसाच बाहेर टाकला होता, मात्र तो फेअर होता. दुसरा चेंडू देखील पुन्हा बाहेर टाकलाय. विकी भोईर समोर आहे. माहिती विकी भोईर हा अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. त्याच्या रडारमध्ये चेंडू असेल तर तो खूप लांब फेकून देईल आणि इथे योग्य लाईन पकडलेली आहे. शेवटच्या षटकामध्ये विकी भोईर साठी गोलंदाज ऋषी भोईर कडून दुसरा चेंडू निर्धाव.
23 धावांची आवश्यकता 4 चेंडूमध्ये धारावे संघाला. यास विकी या फटक्यांसाठी ओळखला जातो विकी. 6 धावांची मोहर इथे उमटेल. मॅच इज स्टील ऑन. मॅच मध्ये अजून जिवंतपणा आहे, जान आहे मॅच मध्ये. विकी भोईर अजून मैदानामध्ये आहे आणि त्यामुळे कोणी इथे म्हणणार नाही की धारावे बॅकफुट वरती आहे. 3 चेंडू शिल्लक आहे. विजयाचं समीकरण 17 धावा. बराचसा बाहेर, खूपच लांब, इथे वाईड. 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. या स्थितीमध्ये मॅच आहे. विकी भोईर चमत्कार घडून आणेल का? पुन्हा वाईड आहे का? खूपच लांब चेंडू टाकलेला आहे. मात्र पंच चर्चा करतात की विकेटच्या बाहेर चेंडू पडलेला असेल का? वाईड आहे. हे बघणं खूप महत्वाचं असतं. ज्यावेळेस चेंडू विकेटच्या बाहेर असेल तर तो नो बॉल पंच घोषित करतील. मात्र त्याचा टप्पा जर क्रीजच्या आतमध्ये क्रीजच्या पुढे असेल तर मात्र तो वाईडच घोषित करतील. नियमांमधले बारकावे आपण समजावून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे सादिक सरांनी सांगितलं की चेंडू पुढे पडलेला आहे म्हणून तो वाईड घोषित करण्यात आलेला आहे. 42 धावा. 15 धावांची आवश्यकता 3 चेंडूमध्ये. ओहो स्लोवर वन. टप्पा अलीकडे टाकलेला आहे. तुम्ही बघितलं असेल सेटअप कसा केला जातो. सगळे चेंडू 1 2 3 4 5 6 चेंडू कंप्लीट ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेले आहेत आणि 1 चेंडू थोडासा आतमध्ये येऊन बाहेर काढलाय. शॉर्ट ऑफ लेन टाकलाय. अगोदर लेंथ होते बॉल, एक मात्र आखूड टप्प्याचा आलाय. निर्णायक चेंडू होता. इथे नो बॉल आणि त्यावरती एक मोठा फटका. 4 रन्स. 5 धावा मिळत आहेत. काय मॅच संपलेली आहे. 2 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता होती. पुन्हा एकदा धारावे संघ शर्यतीत परत आलेला आहे. 2 चेंडू आणि 10 धावा. षटक ऋषी भोईरचं मात्र हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लांबतंय. तब्बल 4 चेंडू अतिरिक्त टाकावे लागणार आहे या षटकामध्ये. पुढचा बॉल फ्री हिट आहे. 2 चेंडू 10 धावा. विकी भोईर ऑन स्ट्राईक. इथे परत एकदा वाईड. पुन्हा एकदा वाईड. 2 चेंडू 9 धावा. काय मॅच आहे. क्रिकेट याला तर म्हणतात. 5 चेंडू अतिरिक्त या षटकामध्ये पडलेले आहेत. त्यामध्ये 4 वाईड 1 नो बॉल आहे. ऋषी भोईर प्रेशर काय असतो. 6 चेंडू मध्ये पुन्हा एकदा नो बॉल. फ्री हिट. नो बॉल फ्री हिट असणार आहे. पुढचा चेंडू 48 धावा. धावफलकावरती 9 धावांची आवश्यकता. इथे चांगला चेंडू आहे. रिप्ले मध्ये जरूर आपण बघू. ऋषी भोईरचा चेंडू शफल होतोय. थोडासा गती परिवर्तन केला होता. लेग कटर होता. उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न ऋषी भोईरचा फसला आणि शेवटचा चेंडू शिल्लक. विजयासाठी 9 धावांची आवश्यकता धारावे संघाला. अनेक वेळा विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलेत. पुन्हा मागे हटलेत. पुन्हा पुढे आलेत. इथे चांगला फटका. तिथे पकडला कॅच आणि विजयावरती मानकोळीचा शिक्कामोर्तब. जय मानकोळीचा संघाचा प्रतिकार त्यांनी मोडून काढला. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. विजयी संघाचं अभिनंदन. धारावे संघाचं देखील मनापासून आभार.
आणि यानंतर लगेचच आपण पुढच्या मॅच कडे जातोय. दोन्ही संघांनी एकमेकांना शेक हँड करा आणि मग मैदान सोडा. तर या सामन्याचा सामनावीर वैभव माळी.